करवीर तालुक्यातील वाशी इथं काही महिन्यांपासून भाडोत्री म्हणून वास्तव्याला असलेल्या शरद मोहन झोडगे या 32 वर्षीय गवंडी काम करणाऱ्या युवकाचा राहत्या खोलीत संशयास्पदरित्या मृतदेह आढळला। बंद असलेल्या घरात रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। ही घटना आज सकाळी निदर्शनाला आली। याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे। करवीर तालुक्यातील वाशी इथल्या दादू शामराव कुंभार यांच्या घरामध्ये मूळचा राजेंद्रनगर आंबेडकर कमानजवळचा शरद मोहन झोडगे हा 32 वर्षीय तरुण गेल्या 7 महिन्यांपासून आपल्या पत्नीसह भाड्यानं वास्तव्याला होता। शरद झोडगे हा आपल्या पत्नीवर संशय घेऊन दारू पिऊन सतत मारहाण करत होता। त्याच्या मारहाणीला कंटाळून पत्नी अश्विनी या काही दिवसांपूर्वी त्यांची बहीण सीमा गायकवाड यांच्याकडे शिंगणापूरला राहण्यास गेल्या होत्या। तेव्हापासून शरद एकटाच होता। दरम्यान गुरुवारी सकाळी घर मालकांचा मुलगा कृष्णात यांनी झोडगे यांच्या घराचा दरवाजा ठोठावला, पण दरवाजा उघडत नसल्यानं तो निघून गेला। दरम्यान आज सकाळी पुन्हा कृष्णात यांनी दरवाजा ठोठावला, पण उघडला नसल्यानं त्यांना संशय आला। त्यांनी याबाबतची माहिती वाशीचे पोलीस पाटील विनायक उल्पे यांना दिली। उल्पे आणि कुंभार यांच्यासह ग्रामस्थांनी दरवाजा ढकलून उघडला। त्यावेळी शरद हा रक्ताच्या थारोळ्यात पालथ्या स्थितीत पडलेला आढळला। संपूर्ण घरामध्ये रक्त पसरलं होतं। दरम्यान याबाबत कळताच अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे यांनी घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळावरील परिस्थितीवरून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलीस अधिक तपास करतायत।